सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या पहिल्या हप्त्यासाठी आक्रमक झाली आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरती या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे आहे त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ऊसाची पहिली उचल जी आहे ती 3400 रुपये द्यावी ही प्रमुख मागणी करत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जो आहे त्या ठिकाणी करण्यात आहे। काय प्रमुख मागणी आहे, काय सांगाल, कशासाठी आपण रास्ता रोको करताय? ऊसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी या मागणीसाठी आम्ही रस्ता रोको केला आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 35 ते 36 रुपयाचा दर जाहीर झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार मात्र आम्ही FRP देऊ किंवा FRP जास्त देऊ याच्यावर थपलेले आहेत। एकही कारखानदार दर जाहीर करायला तयार नाही। आज आमच्या रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे ऊसाचा उत्पादन खर्च वाढला आहे, मजुरी महागलेली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरचे जे मशागत आहेत त्यांच्यासुद्धा दर महागलेले आहेत। दुसऱ्या बाजूला यावर्षी मे महिन्यापासून जवळजवळ नोव्हेंबरपर्यंत जो पाऊस चालू होता त्या पावसामुळे ऊसाचं उत्पादनसुद्धा आमचं घटलेलं आहे। एकरी उत्पादन आमचं 40 टनावर चाललेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला एक उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही, म्हणून सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी 3400 रुपये पहिली उचल जाहीर करा या मागणीसाठी आज आम्ही आलेलो आहे। मागच्या 15 दिवसापासून आम्ही सगळ्यांची मार्गाने सर्व कारखान्यावर जाऊन निवेदन देतोय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत, साखर संचालकाला निवेदन दिलेले आहेत, परंतु त्याची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना 30 तारखेपर्यंत दर जाहीर करण्यासाठी सांगितले, परंतु ते जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा या साखर कारखानदारांनी आज्ञानात ठेवलेलं आहे। कारण 1 ते 15 नोव्हेंबरचा जो ऊस गाळप झालेला आहे त्याचं बिल यांना 1 डिसेंबरला द्यायचं आहे, म्हणून यांनी 30 तारीख सांगितलेली आहे। आणि अचानक 1 तारखेला जर आम्हाला बिल यांनी 2500 रुपये 2600 रुपये जर दिलं तर आम्ही करायचं काय? म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगतोय, आम्ही कोल्हापूरसारखी, सांगलीसारखी किंवा कर्नाटकसारखी परिस्थिती सोलापूर जिल्ह्यावर येऊ नये म्हणून आज आम्ही सनदशीर मार्गाने मागच्या 15 दिवसात तुम्हाला निवेदन त्याची दखल घेतली जात नाही। आज रस्ता रोको आंदोलन करून तुम्हाला इशारा देतोय आणि शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतोय, आमच्या आंदोलनाची दखल घेऊन कारखानदारांना 3400 रुपये देण्यासाठी भाग पडा, अन्यथा कर्नाटकपेक्षा उग्र आंदोलन या सोलापूर जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही। काय मागणी आहे प्रमुख आणि काय इशारा आहे सरकार? मी माध्यमाच्या माध्यमातून इतकं सांगू इच्छितो की फक्त आम्हाला आपल्या हक्काचं, आपल्या कष्टाचं, आपल्या घामाचं प्रतिटन ऊसाला 3400 रुपये दर या ठिकाणी आम्हाला पाहिजे। आम्ही ही मागणी शेट्टीसाहेबांनी एका कोल्हापुरात 3650 दर घेऊ शकतात, आपल्या सोलापूर जिल्ह्यात 36-38 कारखाने असताना ऊसाच्या भावासाठी स्पर्धा व्हायला पाहिजे, इथं भाव पाडण्यासाठी स्पर्धा होत आहे। हे शेतकऱ्यांना अन्याय होत आहे। भावांनो, हे कारखानदारांना एक इशारा या रस्ता रोकोच्या माध्यमातून, जर या 2 दिवसात ऊसाला 3400 रुपये दर जाहीर नाही झाला तर कर्नाटकपेक्षा उग्र आंदोलन हे आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी करणार आहोत, याची दखल घ्यावी। काय सरकारला इशारा आहे? सरकारला आमचा इशारा एवढाच आहे की शेतकऱ्यांकडं एकदम बारीक लक्ष घालून नये, मोठ्यानं लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं। अन्यथा आम्ही एवढं तीव्र आंदोलन करणार आहे। फक्त ऊसाचं एवढंच नाही, भाजीपाला म्हणा, दूध म्हणा, सर्व शेतकऱ्यांचं जे माल सोलापूरला सिटीमध्ये जातंय तो सगळं आपण इथंच अडवून ठेवणार आहे। इशारा आहे मामा, काय सांगाल? आज रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालात, काय मागणी आहे? काय आम्हाला ऊसाचं बिल पहिला हप्ता 3500 द्यायलाच पाहिजे, 3500 मिळाला पाहिजे। काय म्हणजे काय फुकट आहे तर आराम आहे। कर्नाटकमध्ये इथं 3500-3300 रुपये केलं, इकडे कोण विचार करत नाही। FRP संदर्भात काय निर्णय झालेला आहे का? काय FRP सगळं चोरीचं आहे, सगळं कारखान्यावाला सगळं चोरी करतात। काय FRP दाखवता? FRP कोण बी दाखवत नाही, सगळं चोरी करतात, सगळं चोरी करतात। आपण पाहतो या ठिकाणी हे सर्व शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जे आहे ते दिलेलं आहे। मात्र आगामी कालावधीमध्ये कर्नाटकपेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।